नमस्कार मंडळी, अपर्णाज किचनमध्ये आज मी अपर्णा नवीन वर्षाचं तुम्हाला खूप खूप स्वागत करते आणि आज आपण केलेला आहे असा मस्त गुळाचा केक. गुळ आणि कणिक वापरून. आजकाल बघा कणिक जास्त नको म्हणतात, साखर नको म्हणतात, शुगरवाले पेशंट भरपूर वाढलेत आणि लहान मुलांना वजन वाढणाऱ्यांना अजिबात कणिक नको असते. तर आपण आता मुद्दाम त्यासाठी पर्याय एक छान असा मस्त टेस्टनी आणि हा आपल्याला केक म्हणजे पटकिनी होणारा मी सगळं मिक्सरमध्ये याचं दाखवलेलं आहे. तर हा आता गरम आहे केक, त्यामुळे मला जरा कापायला त्रास पडतोय. म्हणजे गार केक कापावा बघा कधीही, पण आता मला इलाज नसतो, मी गरम गरम मला दाखवायला लागतो कापून. तर असा हा गुळाचा मस्त केक झालेला आहे. टेस्ट याची अप्रतिम आहे. कणिक आणि गुळ असं वापरलेलं आहे आणि अगदी आपल्या कयानीचा केक म्हणता तुम्ही पुण्यावाले, तर तसं आहे बघायचं. टेक्स्चर छान आहे, छान असा मस्त केक मी केलेला आहे. तर तुम्ही मात्र करून पहा आणि लाईक करा, कमेंट्स करायला प्लीज कंटाळू नका. लाईक करायला, कमेंट्स करायला. गुळ आणि कणिक वापरून आणि मिक्सरमध्ये बॅटर करून कमी वेळात. मंडळी, आपण केकसाठी हा साहित्य काय घेतलेलं आहे ते बघूया. आपण गुळाचा केक करणार आहोत ना, मग हा मी गुळ घेतलेला आहे पाऊण कप. पण असा हा गुळ बघा मऊ नाहीये, थोडा खरखरीत म्हणतो ना आपण, तसा आहे. हा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर पाऊण कप गुळ आणि 1 कप कणिक, म्हणजे दोन्हीचं प्रमाण साधारण सारखं आलेलं आहे वजनाने. साधारण 100 ते 110 ग्रॅम कणिक आहे, ही गुळ 100 ग्रॅम आहे. त्याच्यासाठी आपण लोणी इथं बटर घेतलेलं आहे मी 100 ग्रॅमची अशी स्लॅब. कोणतेही घ्या, घरातले घेतलं तरी चालेल. मग ते या कपने पाऊण कप घ्या. त्यानंतर आपण इथं रिफाइंड ऑइल घेतले, म्हणजे 2 चमचेच रिफाइंड ऑइल. केक सॉफ्ट राहण्यासाठी थंडीच्या दिवसात रिफाइंड ऑइल हे लागतं, लक्षात घ्या. तुम्ही लोणी घातलं तर ते नुसताच असा तो मोकळा होणार नाही, पण रिफाइंडने तो केकचं टेक्स्चर छान येतं. त्यानंतर इथं 1/4 कप आपण दूध घेतलेलं आहे. कणकेच्या केकला थोडंसं दूध जास्त लागू शकतं, म्हणून मी थोडं जास्त घेतलंय. त्यानंतर हे कॉर्न फ्लोअर आहे, लिंबाचा रस आहे आणि आपल्याला कुठलं हवं ते इसेन्स. मी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे, मला व्हॅनिला फार आवडतं. ड्रायफ्रुट्स आपण घेतलेले आहेत. इथं अक्रोड घेतलेले आहेत, काजू आणि बदाम. त्यानंतर 2च अंडी. 2 अंड्याचा केक हा अर्धा किलो ते 450 ग्रॅम ते अर्धा किलो होईल. आणि 1 टीस्पून अशी बेकिंग पावडर. फक्त एवढ्या साहित्यात कमी वेळात मिक्सरमध्ये हा आपण केक करणार आहे. सगळ्यांना पहिल्यांदा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आहेत. आणि आता ख्रिसमस येत आहे आणि तुम्ही त्यासाठी सेलिब्रेशन करा, छान छान घरात केक कराच. आता आपण इथे कणिक घेतलेली आहे. हल्ली बघा कणिकच भरपूर खाल्ली जाते, मैदा नको वाटतो सगळ्यांना, आपल्याला माहिती आहे. इथे आपण कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे, हे लहान मुलांनाही कणकेचा केक चांगला. आणि इथे आपण 1 टीस्पून घेतलेली आहे बेकिंग पावडर. बेकिंग पावडर जुनी नसावी, एक लक्षात घ्या. घट्ट झाकण लावून ठेवली तर वर्षभरही काही होणार नाही. आता आपण पहिल्यांदा गूळ मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. अगदी झटपट होणारा केक आपण करत आहे, म्हणजे फार वेळ नाही. आपले केकचे भरपूर व्हिडिओ आहेत बघा. झाला गूळ अगदी अर्धा मिनिटच केला मी. आता आपण हे बटर जे घेतलेलं आहे हे थोडं सॉफ्ट झालेलं आहे, हे यामध्ये घालायचं आणि हा पेपर इथं ठेवायचा. हे सगळं मी असं घालतीये. लगेच याच्यामध्ये आपण हे रिफाइंड घालायचं आहे 2 चमचे. आणि हे सगळं आपण थोडंसं असं स्पॅच्युलाने एक करायचं, म्हणजे मिक्स लवकर होतं. आणि आपण हे मिक्सरला फिरवायचं. अगदी 5 मिनिटात होणारी फिनिश. आता आपल्याला यामध्ये घालायची आहेत 2 अंडी. कमी वेळ असतो त्यांच्यासाठी ही स्पेशल रेसिपी आहे. आवडली तर मात्र लाईक करा आणि आपले केकचे बरेच व्हिडिओ आहेत तेही पहा. एगलेस गुळाचा केक आहेच आपला. आता आपण दूध यामध्ये घालायचंय. आता पहा, हे सगळं विरघळलेलं आहे आणि मग या भांड्यामध्ये मी पीठ घातलं, म्हणजे कणिक घातली,
तरी सुद्धा चालेल, परंतु काय होतं ओव्हनला लोड येऊ शकतो, म्हणून आपण हे काढून घ्यायचंय. मी या भांड्यात बरेचदा घालते, अगदी 3 अंड्याचा केक केला, कारण हे मोठं आहे आपले माझं. परंतु नॉर्मल भांड्यांना ना नाही चालत, वजन होतं त्याला आणि मग नंतर काय होतं ते जास्त होतं. आता इथे आपल्याला तुमच्या आवडीचं कोणतेही इसेन्स घाला. मी एक अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालते, अर्धा टीस्पून घेतला मी हातात घेतला मोठा पण. आणि लिंबाचा रस हा आवश्यक आहे याच्यासाठी की आपण ज्या वेळेला कणकेचा केक करतो त्यावेळेला याचं बेकिंग पावडरची ॲक्शन चांगली व्हायला पाहिजे. अर्धा चमचा लेमन ज्यूस घातला आपण. असं हे फेटायचं. बघा सगळा गूळ मोडलेला आहे, मोठा खडा दिसला होता तरी सुद्धा तो मोडला. आणि आता आपण हे सगळं असं एका हाताने घालायचं आणि फिरवत राहायचं. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आहेत. केकचे भरपूर व्हिडिओ आहेत, तेही पाहत राहा. आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉन क्लिक करा लगेच, म्हणजे शेअर केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतात. अशा पद्धतीने राऊंड अँड राऊंड आपण हे फिरवतोय, याला राऊंड अँड राऊंड म्हणायचं. साधारण 1 मिनिटभर हे मिक्स करायचं आहे. हळूहळू पीठ घालायचं. हेल्दी केक आहे हा, लहान मुलांना तुम्ही इझिली देऊ शकता. करताना तर डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात घालते, पण उगीच तुमचं खराब नको व्हायला म्हणून तसं दाखवत नाहीये. आता आपण हे या टीनमध्ये ओतायचं आहे सगळं. बघा तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढ्या आकाराचा. आता हा साधारण अर्धा किलोचा टीन आहे केक होणार, तर याला मी 10 इंच टीन घेतलेला आहे. केकची हाईट ही परफेक्ट लागते. अशी श्रीखंडासारखी कन्सिस्टन्सी याची आपली झालेली आहे बघा. आता याच्यावर आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. हे असं थोडं हलक्या हाताने करायचं. इथे मी हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती थोडंसं असं पीठ घालायचं, म्हणजे ते खाली जात नाही. छोट्या छोट्या मी बऱ्याच टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करा. हे बघा असे. आता हे वरच्या वर राहणार आणि मस्त रोस्ट होणार आणि हा केक अप्रतिम लागणार. आता हा केक बेक होण्यासाठी आपल्याला कन्व्हेन्शनला म्हणजे मायक्रोवेव्हमध्ये कन्व्हेन्शन मोडला साधारण 30 मिनिटं लागतील. 3 ते 4 मिनिट ओव्हन आपण प्री हीट करायचं आहे. जर तुम्ही विदाऊट ओव्हन करणार असाल तर कुकर तुम्ही गरम करा चांगला, किंवा पातेलं जाड पातेलं घ्या आणि ते छान गरम करा. आणि मग त्याच्यामध्ये हा बारीक गॅसवरती साधारण 20 ते 25 मिनिट अगदी सुरेख केक ओव्हन इतकाच चांगला होतो. आपल्या इतर व्हिडिओमध्ये मी कुकर केक कसा दाखवलाय. कुकरचं झाकण लावायचं नाही, तवा ठेवायचा. कुकर जाड असतो म्हणून, बाकी काही नाही. पातेलंही चालतं. हात आपण ओव्हनमध्ये ठेवूया, तुम्हाला दाखवते मी. ओव्हन असू दे. आपण इथं कन्व्हेन्शनला द्यायचं. कन्व्हेन्शन याचा अर्थ इथे फॅन आला आणि साधारण मी 25 मिनिट हा करणार आहे. इथे मी आधी 5 मिनिट प्री हीट केलेला आहे. पुन्हा वाढवणार आहे टायमिंग. हे आपण लो रॅक घेतलेला आहे. लो रॅक वरती मी ठेवतेय. स्टार्ट. आता हा 25 मिनिट केक बेक होईल. कन्व्हेन्शनला 180 टेम्परेचरवर आहे. कसा बेक केला आपण कन्व्हेन्शनला ते बघूया. इथे बघा कन्व्हेन्शन लिहिलेलं आहे. इथे मी कन्व्हेन्शन हे 180 येतं. हे आपल्याला लेस किंवा प्लस असं करता येतं, पण आपल्याला 180 वर केकला 170 किंवा 180. आता आपल्याला 30 मिनिटं हवी होती, तर हे 10 मिनिट्स आहे. हे आपण परत 3 वेळा केलं 30 आणि मग स्टार्ट केलं. टर्न टेबल फिरत असतं आणि मागे फॅन असतो. कन्व्हेन्शन याचा अर्थ मागे फॅन असतो, त्यामुळे एअर सगळीकडे सारखी आपल्या केकला लागते. तर त्यामुळे आपण व्यवस्थित ठेवलाय ना, हेही एकदा चेक करा आणि तुमचा 25 ते 30 मिनिटात मस्त केक होईल. तर मला नक्की तुम्ही सांगा केक कसा झालाय ते तुम्हाला दाखवते मी. तयार झालेला आहे, पण अजून खूप गरम आहे. केक कधीही गार झाल्यावरती कापावा लागतो. ड्रायफ्रुट्स बघा किती छान बेक झालेले आहेत आणि असं सुरी घालून बघायची,
पद्धत होती पूर्वी की बघा अगदी क्लीन आली, काही त्याला लागलेलं नाही. म्हणजे केक आपला झालेला आहे. तुम्हाला सांगितलं मी 25 मिनिटं तरी मिनिमम याला लागतात. 5 मिनिट आपण आधी प्री हीट केलेला होता. बेकिंग टाइम व्यवस्थित असलं, सामान परफेक्ट असलं की केक कधीही आपला बिघडत नाही. तर तुम्ही असाच केक करून पहा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला आवडली का रेसिपी. गूळ आणि कणिक हे आरोग्याला अतिशय छान आहे. आपल्याला माहिती आहे, तुम्हीही बिनधास्त खाऊ शकता, वयस्कर लोक खाऊ शकतात आणि तुमची लहान मुलंही. तर सगळ्यांना पुन्हा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. पाहत राहा अपर्णा पेंडुरकर किंवा अपर्णाज किचन यूट्यूब चॅनेल. बघा याला ड्रायफ्रुट्स पण भरपूर आहेत. अतिशय मस्त टेस्ट आहे. तर करून पहा.